भाजपच्या 20 जागा जाहीर करण्यात आल्या तर उरलेल्या 6 जागांच्या संदर्भात उत्सुकता कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। 6 पैकी 4 जागांवर भाजपचे विद्यमान खासदार आहेत तर 3 जागा राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर उत्तर पश्चिम मुंबईच्या संदर्भातला सस्पेन्स हा मात्र कायम असल्याचं देखील याच निमित्तानं समोर आलेलं आहे। तर सोलापूरमध्ये उमेदवार बदलण्याची शक्यता असून साताऱ्यातून पुन्हा आता उदयनराजेंचा विचार केला जाईल का या संदर्भात देखील अद्यापही संभ्रम आहे। तर भाजपच्या 20 जागा जाहीर करण्यात आल्या तर उरलेल्या 6 जागांच्या संदर्भातली उत्सुकता मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम मधून विद्यमान खासदार आहेत पूनम महाजन या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे संधी कुणाला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। साताऱ्यामध्ये 2019 ला उदयनराजे भोसले उमेदवार होते, आता पुन्हा उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळणार का या संदर्भातली शक्यता वर्तवली जाते। बारामतीमध्ये कांचन कुल या 2019 ला उमेदवार होत्या, त्यांचा पराभव झाला। आता ही जागा राष्ट्रवादीला जाणार आहे, त्या ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असतील। तर विद्यमान खासदार अशोक नेते हे गडचिरोलीमध्ये आहेत, तिथे आता ती जागा एनसीपीला जर गेली तर धर्मराव बाबा अत्राम त्या ठिकाणचे उमेदवार असणार आहेत। तर सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी विद्यमान खासदार ही जागा देखील बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता उमेदवार कोण हा सवाल उपस्थित केला जातोय। यासोबतच भंडारा गोंदियामध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे आहेत, ती जागा जर राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।